तर बीडच्या अंबाजोगाई इथल्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानंच बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं अन्न औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झालंय। या प्रकरणी सुरत आणि ठाणे या ठिकाणच्या 4 गुन्हा दाखल झालाय। बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांचं जाळं पसरलं असण्याची शक्यता या फिर्यादीमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे। सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पेढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुरवठादार पेढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने हे बनावट औषधे खरेदी व विक्री केले आहे। हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली, याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।